मातीमध्ये फॉस्फरस हा 3 बकेटासारखा असतो, लक्षात घ्या. आता हे पहिलं जे बकेट आहे ना ते झाडाला बिलकुल भेटत नाही, हे दगड स्वरूपातला फॉस्फरस आहे, हे झाड घेणं शक्य नाही. मग काय होतं, आता इथं येतात आपले शेणखत आहे तुमचे जे काही जीवाणू आहेत, 1 चमचा मातीमध्ये करोडो जीवाणू असतात. मग हे जीवाणू काय करतात, ह्या फॉस्फरसला पिसून पिसून ह्यांचं एकदम मिक्सचर बनवतात. मग काय करतं, हे बकेटातलं जे फॉस्फरस आहे तो झाडाला खाण्यायोग्य भेटतो इथं. मग आता झाड काय करतं, याच्या बदल्यामध्ये झाडाची मुळं ह्या जीवाणूंना खायला साखर देतात. झाडाला जीवाणूला साखर भेटली, जीवाणूनं फॉस्फरस दिला, दोघांचं सहकार्य चालू आहे. 1 नंबर सहकारी कारखाना आहे बरं का हे जगामधला. मग हे असं चालतच गेलं. माणसानं काय केलं, वरून आला आणि ह्याला फॉस्फरिक ॲसिड टाकलं, झाडाला फॉस्फरसचे खत टाकलं. झाडाला कळलं आता मला आयता फॉस्फरस भेटायला, मी ह्याला कशाला साखर देऊ. झाड साखर देणं बंद करतं, जीवाणू जमिनीच्या बाहेर जगून निघून जातात किंवा मरून जातात. आता तुमच्या मातीमधला जो फॉस्फरस बसलाय ना हा इकडे येतच नाही, ह्याच्यासाठी लागतात जीवाणू. मग तुम्हाला वाटतं वरून मी मायक्रोजा टाकतो, मी हे टाकतो, मी ते टाकतो. शेतकरी मित्रांनो, जर आपण शिफारशीपेक्षा जास्त खताचा वापर केला तर जमिनी